सध्या जी संभाजीनगर मधली आपण ही दृश्य पाहतोय, या ठिकाणी आंदोलन करण्यात येते भाजपकडून। राहुल गांधी यांनी मोदींविरोधात जे वक्तव्य केलेलं होतं याचा निषेध म्हणून भाजप रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे याच ठिकाणी मव्याचं देखील आंदोलन पार पडते आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने आल्याचं चित्र एकंदरीत संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतंय। खरं तर राज्यभरामध्ये सध्या भाजपने हे आंदोलन पुकारलंय। तर राज्यभरामधील सध्या हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुणे, नागपूर तसंच संभाजीनगरमध्ये भाजपकडून या संदर्भात आंदोलन करण्यात येत आहे। मात्र आता संभाजीनगरमध्ये महायुती आणि मव्या कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अधिकची माहिती आपल्याला माधव सावरगावे देतात। माधव, काय अपडेट्स आहे? सध्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने आल्याचं चित्र आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। गेल्या 15 मिनिटांपासून ते एकमेकांच्या समोर आहेत आणि दोन्ही बाजूला घोषणाबाजी सुरू आहे आणि दोघेही बाजूला हटायला तयार नाहीत। कारण काही वेळापूर्वी बरोबर 11 वाजता भारतीय जनता पार्टीला क्रांती चौकातल्या बाबा पेट्रोल कडच्या बाजूला आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली होती। राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधात भाजपच्या वतीने आंदोलन होतं। तर दुसरीकडे सिडकोच्या बाजूला क्रांती चौकात महाविकास आघाडीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आंदोलनाची परवानगी दिली होती। ते घोसाळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि गृह मंत्रालयाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी ते आले होते। मात्र दोन्ही कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आल्यानंतर पोलिसांची संख्या कमी होती आणि मग पुन्हा मोठा गोंधळ उडालेला आहे। रेल्वे स्टेशनकडून इकडे औरंगपुऱ्याकडे पैठण गेटकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे आणि या घडीला पोलिसांची संख्या अत्यंत मोजकी आहे। बोटावर मोजण्या इतक्या स्वतः पीआय, नवीन पीआय आलेल्या देशमुख मॅडम त्या आणि त्यांच्या बरोबरचा एक 5-6 जणांचा पोलिसांचा फौजफाटा आहे। मात्र मोठी संख्या या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची असल्यामुळं एकमेकांच्या अंगावर धावून येत आहेत, घोषणाबाजी सुरू आहे आणि त्यामुळं आता या ठिकाणची परिस्थिती नेमकं पुढच्या काही मिनिटांमध्ये काय होईल हे सांगणं कठीण झालेलं आहे। पोलिसांनी खूप सारे प्रयत्न केलेत। आता या घडीला बघा आता पळापळ सुरू आहे। पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलेला आहे, काही पोलीस इथं पोहोचलेले आहेत। दोन्ही आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात कारण रस्त्यावर असल्यामुळं मोठी अडचण सगळ्या वाहतुकीला झालेली आहे, नागरिकांना मोठी अडचण होत आहे आणि अशा स्थितीमध्ये विनंती करून सुद्धा कार्यकर्ते दोन्हीकडचे ऐकायला तयार नाहीत। घोषणाबाजी सुरू आहे आणि या घोषणाबाजीमध्ये नेमकं पोलिसांनाही नेमकं काय करायचं हे कळेनासे झालेलं आहे कारण बोटावर मोजण्याची पोलिसांची संख्या आहे। त्यामुळे आता बघूया की दोन्हीकडचे एक तर राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी भाजपचे आणि दुसरीकडे काल झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत आणि त्यामुळं अजूनही घोषणाबाजी सुरू आहे। आता या घडीला बघ पोलीस एकेका कार्यकर्त्याला उचलतायत आणि घेऊन जात आहेत आणि गाडीमध्ये बसवत आहेत। गाडी आता काही मिनिटापूर्वी गाडी आलेली आहे। हे आंदोलन थांबवण्यासाठी सुरुवातीला महाविकास आघाडीतील जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी आता सुरुवात केलेली आहे आणि आमचा आवाज दाबला जातोय असा आरोप हे सगळे कार्यकर्ते करतायत। त्यामुळे सुरुवातीला महाविकास आघाडीतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना इथून घेऊन जात आहेत आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्याला बाजूला हटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। गेल्या अर्धा तासापासून किंवा 15 मिनिटांपासून या परिसरामध्ये आंदोलनाची स्थिती होती। मात्र 15 मिनिटांपूर्वी हे आमने सामने आल्यानंतर इथं मात्र मोठा गोंधळ उडालेला आहे। कार्यकर्ते हटायला तयार नाही, दोन्हीकडची घोषणाबाजी सुरू आहे आणि त्यामुळं आता या पुढच्या काळामध्ये हे आंदोलन इथं संपतं का आणखी असाच चालू असतं हे पाहावं लागणार आहे।